सरकार काय, सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीचं, करताय ना. काल सरकारच्या बरोबर आहोत, 24 तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला, याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब? काल प्रधानमंत्री मुंबईत आले, 9-10 तास फिल्मी सिताऱ्यांच्या तरंबले, प्रवचन दिलं. मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे. शाहरुख खान, आमिर खान, ही नटी, ती नटी, तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत. याचं समर्थन आम्ही करायचं आहे का? बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेजी सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी, भारतीय सैन्यावर. इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकलं, निर्णय दिला, आदेश दिला मला युद्ध करायचं. याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती. तुमच्याकडे आहे का ते? अशा सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन, उडाण टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन आहे. ह्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही. काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही. एखादा प्रधानमंत्र्यांनी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा, एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो, पण ते फिरतायत मस्त मौला, अरफन मौला. याच्यावरती आम्ही बोलणार. ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा. ते जनतेच्या भावनांशी खेळतायत. गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा. म्हणजे विरोधी पक्षातच या नाही. मुद्द्यावर एकवाक्यता नाही. ते बघा, मी आमची भूमिका सांगतो. अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाचे कोणी असतील. तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता, आर पाटलांचा राजीनामा इथे घेतला होता ना. मग आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता इथे? जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे, मग महाराष्ट्रातल्या 26/11च्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला. काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर. हे विसरू नका. आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे. मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय. आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला, विलासरावांना राजीनामा द्यायला लागला, त्याच्यामुळे काही गरज नव्हती. मग त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.